हाय, नमस्कार मैत्रिणो. मी प्रिया. माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करून द्या, म्हणजे खास युनिक असं सगळ्यांसाठी घेऊन आले. आता बऱ्याच वेळा बघा आपल्याकडे अशी टीव्ही असतात, मग काय होतं बऱ्याच बघा असं टीव्हीवर धूळ बसते ना, मग त्यासाठी युनिक काहीतरी घेऊन आले बघा. असं हे आपल्याला रोज रोज वगैरे असं क्लीन वगैरे करायला लागतं, पण रोज पण आपण काही क्लीन वगैरे करू शकत नाही ना. मग आपण काय कंटिन्यू टीव्ही वगैरे बघत नाही ना, मग धूळ वगैरे बसेल. त्यासाठी बघा सगळ्यांसाठी युनिक काहीतरी मी छान असं मी टीव्ही कवर दाखवणार. आपल्याकडे बऱ्याच साड्या असतात किंवा असं आपल्याकडे कवर वगैरे असतात, त्याचा पण छान असा उपयोग करून छान असा टीव्हीला वगैरे कवर शिवणं एकदम छान बघा. आपण जरी टीव्ही आपल्याला बघायचं असेल, जेव्हा आपण टीव्ही बंद केली का नाही तेव्हा आपण ती कवर लावू शकतो. किंवा कुठं गावी वगैरे आपण गावी वगैरे 8-10 दिवस राहिले गेलं का नाही, मग टीव्ही वगैरे बंदच असते ना, मग त्यावर धूळ बसते ना, त्यासाठी बघा छान असं युनिक कवर दाखवणार आहे. तर छान बघा, ही अशी मी घेतलेली साडी घेताना जरा वाटतंय ना, तर आपण छान जरा म्हणजे अशी भारीवाली साडी घ्यायची. भारीवाली म्हणजे जे आपण वापरतो वगैरे नसेल ना, अशी साडी घ्यायची बघा. मी अशी साडी घेतली आहे. ह्याचा छान असा साडीचा उपयोग करून आपण छान बघा टीव्हीला वगैरे कवर शिवणार मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आपल्याला मेजरमेंट लागणार आहे, म्हणजे आपल्याला बघा ही रुंदी लागणार आहे, ही रुंदी बघून घ्यायची आणि ही उंची केवढी बघून घ्यायची. एवढंच आपला मेजरमेंट लागणार आहे. तर चला मी तुम्हाला सांगते मेजरमेंट वगैरे किती घ्यायची बघा. सगळ्यात अगोदर आपण उंची बघून घेऊया टीव्हीची. जेवढी तुम्हाला टीव्हीची उंची आहे तेवढी बघून घ्यायची बघा. इथं टीव्हीची उंची आहे एवढी. आता माझे कराल जर तुम्हाला हवं असेल तुम्ही आहे असं शिवलं तर चालेल, किंवा छोटंसं खाली असं टीव्हीला चुनीची वगैरे डिझाईन करून पण केलं तर चालेल. तर मी छोटीशी बघा नॉर्मल चुनीची खाली आपण घेऊन छोटीशी ह्याची डिझाईन करून छान असं बघा आपण करणार आहोत. तर जेवढी आपल्याला आता बघा जेवढी टीव्हीची उंची आहे तेवढी घ्यायची, आणि वाटलं असताना जेवढी तुम्हाला खाली चुनीची पट्टी करायची ना तेवढी त्यातनं मायनस करायची आणि तेवढी उंची घ्यायची. आता बघा इथं 2 इंच 3 इंच जेवढी झालरसाठी खाली चुनीसाठी पाहिजे ना तेवढं कट करून ना मग आहे कट करून घ्यायचं. तेवढं खाली आपण पट्टी लावा, किंवा जर थोडी वाढलं तरी काय आपल्याला अशी पाहिजे असते चालते. हे घेतलेले बघा उंची घेतलेले रुंदी घेतलेले 29 इंच. 29 इंच रुंदी आहे. रुंदीला आपल्याला असं ह्या रुंदीला काहीच करायचं नाही, फक्त आपल्या शिलाईमध्ये साईडनं फोल्ड करण्यासाठी 1 इंच घ्यायचं किंवा 1.5 इंच घेतलं त्याला साईडनं. आपल्या दोन्ही साईडनं कपडा फोल्ड करण्यासाठी लागणार आहे. ह्या साईडनं फोल्ड करण्यासाठी, ह्या साईडनं फोल्ड करण्यासाठी. आणि इथं घेताना जर खाली तुम्हाला प्लेनवाला करायचं तर आहे तेवढी उंची घेऊन 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं, कारण आपल्या ह्या उंचीसाठी लागणार आहे, कारण आपल्या इथं 1 इंच फोल्ड करण्यासाठी लागणार आहे. आणि जर तुम्हाला चुनीची वर खाली डिझाईन करायचं असेल तर एक्स्ट्रा घ्यायला लागणार, कारण ह्यातनं मायनस करून मग खाली राहील चुनी जेवढी पाहिजे तेवढी करू शकतो. तर मी तुम्हाला छान छोटीशी चुनीची वगैरे डिझाईन कशी करायचं सांगितलं. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. ही घेतलेली साडी, तर सगळ्यात अगोदर ही साडी घेतलेली आहे. या साडीचं बघून घ्यायचं. जर तुम्हाला हवं असलं तुम्ही अस्तर वगैरे लावलं तरी चालेल, पण जर जाड वगैरे साडी असेल तर अस्तर वगैरे काही लावायची गरज नाही, असं घेतलं तर चालेल. हे बघा साडी घेतलेली आहे. हे बघून घ्यायचं तुम्हाला कुठला रंग पाहिजे असेल तर 2 रंगाचे. तर मी छान असं बघा एक रंग घेऊन खाली चुनीची वगैरे प्लेट करणार आहे. आपण बघूया उंची बघून घेऊया. उंची आहे 17 इंच. उंची टाकून घ्यायची. उंची 17 इंच. तर शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच लागणार आहे. शिलाई मार्जिन 2 इंच घेऊया, कारण वर आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे 2 इंच घेतलेलं आहे. आता रुंदी बघून घ्या. रुंदीला आपल्याला जास्त काही वाढवायची गरज नाही. रुंदी आहे 29 इंच. त्यात 1 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं. जेवढं तुम्हाला लागतंय तेवढं वाजवा. कोणाला जर कमी जास्त लागत असेल तेवढं वाढवलं तर चालेल. तेवढं वाढवून घ्यायचं. 1-1.5 इंच किंवा 1.5 इंच वाढवायचं. ते रुंदी घेतलेले जेवढी टीव्हीची रुंदी आहे ना, रुंदी घेतलेली 29 इंच, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे तेवढं. आता बघून घ्यायचं. उंची आहे टीव्हीची 17 इंच. तर शिलाई मार्जिन वाढवून 2 इंच 19 केलेलं आहे. आता 19 झालेलं आहे. त्यातनं आपल्याला जेवढं खाली बघा चुनीसाठी काढायचं ना तेवढं मायनस करून घ्यायचं. आपल्याला चुनी जेवढी बारीक मोठी पाहिजे ना, समजा तुम्हाला केवढीची चुनी पाहिजे ना, बारीक मोठी पाहिजे 1 इंच 1.5 इंच किंवा तुम्हाला पाहिजे ना अशी तेवढी चुनीचं मायनस करून घेऊया आपण. आता हे बघा घेतलेलं आहे. 3 इंच आपण मायनस करणार आहोत, म्हणजे घेणार आहोत आपण बघा किती उंची, म्हणजे आपण 16 इंच घेणार आहोत. 16 इंच उंची 16 इंच घ्यायची, आणि राहिलेली आपण 3 इंच आहे ना हे करणार आहोत खाली चुनीसाठी काढणार आहोत. त्यामुळे आपण कट करून घेऊया घेताना व्यवस्थित बघा.
आता हे बघा आपण कट करून घेतलेलं आहे. हे ह्यातनं जेवढं आपण मायनस केलं ना, समजा आता हे घेतलेलं आहे किती 19 इंच घेतलेलं, म्हणजे 17 त्या 2 इंच शिलाई 19 घेतले ना, त्यात आपण मायनस करून 16 घेतलेली याची उंची. राहिले 3 इंच आणि आपल्याला जेवढं चुनीला खाल्लं साईडला फोड करायला लागतं ना, तेवढं शिलाई म्हणजे वाढवून घ्यायचं. राहिलीच आपण प्लेट कट करून घेऊया. प्लेटला घेताना जेवढं आपण आता हे बघायचे, ही जेवढी आपण रुंदी घेतली ना, ह्याचे डबल घ्यायचं. आपल्याला प्लेटला डबल लागणार आहे तेवढं घेतं. तर ह्याची बाबा रुंदी किती आहे, रुंदी 29 आहे ना, तर डबल घेताना आपण 60 घेणार आहोत, म्हणजे आपल्याला प्लेटसाठी लागणार आहे. त्यामुळे हे आपण जेवढं आपण प्लेटसाठी घेतले तेवढं घ्यायचं आणि शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं. त्यात आपल्याला जेवढं लागतं तेवढं आणि असं टिक करून घ्यायचं आणि कट करून घेणार. घेताना आपल्याला प्लेटसाठी एक्स्ट्रा लागतं, त्यामुळे घेताना एक्स्ट्रा आपण कट करून घेणार आहोत. एवढी पट्टी करून घेतलेली, अजून एक्स्ट्रा आपण अशी पट्टी करून घेऊया, कारण आपल्याला प्लेटसाठी एक्स्ट्रा लागणार आहे. त्यामुळे जेवढे पाहिजे तेवढी अशी पट्टी व्यवस्थित आपल्याला चुनीसाठी लागणार, त्यामुळे एक्स्ट्रा कट करून घ्यायची. हे कट करून झालेली बघा. आता परत एकदा सांगते, आपण जे रुंदी आहे तेवढी घेतलेली आहे, पण त्यात 1 इंच 1-1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे. उंची घेतलेले त्यात 2 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवलेलं, पण त्यातनं आपण 3 इंच मायनस करून जेवढं आपल्याला खाली चुनीसाठी लागते तेवढं आपल्याला मायनस करून घेतलेलं आहे. आणि पट्टी चुनीची काढताना त्यात आपल्याला जेवढं फोल्ड करण्यासाठी पाहिजे तेवढं शिलाई मार्जिन घेऊन पट्टी कट करून घ्यायची. पट्टी घेताना डबलच पट्टी कट करून आपल्या प्लेटसाठी जाणार आहे. आणि समजा आपण ही 30 इंचाची घेतली तर आपल्याला घेताना 60 इंचाची घ्यायला लागणार आहे, म्हणजे आपल्याला तेवढं चुनीसाठी जाणार आहे. आणि असं कट करून घेतलं, एवढंच लागणार आहे, जास्त काय नाही. आता मी तुम्हाला सांगतो स्टिच वगैरे कसं करायचं. कपडा वाटतं ना कमी तर तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. हे जॉईन करून घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपण खालच्या साईडला व्यवस्थित सगळीकडनं फोल्ड करून घेऊया. जेवढं शिलाई माझी घेते तेवढं असं करून बघा फोल्ड करून घेणार आहोत व्यवस्थित. पूर्ण राऊंडला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. आपण व्यवस्थित घेतलेलं आहे, फोल्ड करून झालेलं आहे आपलं. आपण आता चुने द्यायला घेऊया. जेवढं आपण रुंदी आहे ना तेवढे आपल्याला प्लेट देऊन घ्यायचे, तेवढी चुनी करून घ्यायचे. व्यवस्थित असं ठेवायची, थोडी अशी करून घ्यायची. व्यवस्थित देताना असं धरून द्यायची. एकसारखी आली पाहिजे. एकसारख्या देताना प्लेट देऊन घ्यायच्या. बघून घ्यायचं जेवढं आपल्या खाली रुंदी घेतली ना तेवढ्या आपल्या चुनी आल्या पाहिजे बरोबर. आपल्या छान अशा आपल्या चुनी वगैरे देऊन झालेले आहेत, व्यवस्थित एकसारख्या झालेल्या आहेत. आता आपण ही चुन्या लावणार आहोत. तर सगळ्यात अगोदर हे घ्यायचं, हे सरळ बाजू बघून घ्यायची, उलटी बाजू वरच्या काटल्या करायची, सरळ बाजू बाहेर आली पाहिजे खालच्या साईडला. आणि व्यवस्थित बघा आपण आता हे फोल्ड करून घेऊया. घेताना हो आपण दोन्ही साईडनं आणि ह्या साईडनं फोल्ड करून घेणार. एक साईड आहे अशीच ठेवायची, परत ते आपण सांगते मी व्यवस्थित का फोल्ड करून घ्यायचं. जेवढं शिलाई मार्जिन घेतलं तेवढं पूर्ण राऊंडला फोल्ड करून घेणार आहोत आपण. आता इथून पण खालच्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून घेऊया. जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलं तेवढं घ्यायचं, एक्स्ट्रा घ्यायचं नाही तर उंची कमी होऊ नये आपली.
पूर्ण राऊंडला छान असं फोल्ड करून घेतलेलं आहे. जसं आपण फोल्ड करून घेतलं इथं पण फोल्ड करून घेऊया आपण. तिन्ही साईडला फोल्ड तर ह्या साईडला आपण शिलाई मारून घेऊया. जेवढं आपण शिलाई मारली तेवढं व्यवस्थित घ्यायचं. आणि जर तुम्हाला जास्त लागत असलं ना, जेवढं तुम्हाला फोल्ड करण्यासाठी लागते तेवढं घेतलं तरी चालेल. तसं सगळ्याला कुणाला फोल्ड जास्त लागतं ना, त्यामुळे घेताना तेवढं घेतलं तरी चालेल. घेताना बरोबर आपण घेतलेले आहे. जे रुंदी आपल्याला काय जेवढं साईडने शिलाई मारली जेवढी रुंदी आहे तेवढी शिलाई म्हणजे घेतलं. फक्त आपण ही उंची घेताना एक्स्ट्रा कामं घेतलेली आहे, कारण आपल्याला ही पट्टी आपण दोन्ही साईडने व्यवस्थित फोल्ड करून ही पट्टी आपल्याला अजून एकदा फोल्ड करायला लागणार आहे. म्हणजे दोन्ही साईडला फक्त फिक्स करत आपण जे वरचं टीव्हीला लावण्यासाठी त्यासाठी आपण घेताना वाढवून घेतलेलं आहे. तेवढंच आपल्या वाढायला साईडला जेवढं तुम्हाला शिलाई छान असं आपले हे करून झालेलं आहे. व्यवस्थित हे अंतर झालेलं आहे. आता काय करायचं, इथं आपण साईडला पट्टीचं माप घेऊया. जेवढं आपल्याला फोल्डसाठी लागणार आहे तेवढं घ्यायचं. ते 1 इंचाचे फोल्ड करून घेऊया. फक्त दोन्ही साईडला आपल्याला स्टिच करायला 1 इंचाचं अंतर घ्यायचं. ह्या साईडने 1 इंच, सरळ बाजूला आतल्या साईडला 1 इंच एवढंच फोल्ड करायला लागणार आहे फक्त. आणि व्यवस्थित आपण इथं लॉक करून घेऊया शिलाई. फक्त दोन्ही साईडला हे करायचं. मधली जागा आहे अशी ओपन ठेवणार. हो का, फक्त हे मधलं आहे असं ओपन ठेवायचं. आणि फक्त साईड नको आपण इथं 1 इंच व्यवस्थित घेतलेले. ठेवताना बघा ही उलटी बाजूच्या आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे. तसंच ह्या साईडने पण फोल्ड करून घेऊया आपण व्यवस्थित. जेवढे ह्या साईडला घेतले तेवढंच ह्या साईडला व्यवस्थित घ्यायचं आणि फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे कमी जास्त होऊ नये. हो का, हे झालेलं आहे व्यवस्थित. दोन्ही बरोबर एकसारखं झालेलं आहे. हो का, दोन्ही साईडला फक्त आपण लॉक करून घेतलेले व्यवस्थित. आता खालच्या साईडला आपण चुनी लावून घेऊया व्यवस्थित एकसारखी. व्यवस्थित बघा प्लेट अशी ठेवायची आणि चुनी करून घ्यायची. तर व्यवस्थित असं ठेवायचं. धागे असं ते कट करून घ्या. व्यवस्थित असं ठेवायचं. सारखं चुनी लावायला घ्यायची. व्यवस्थित असं ठेवायचं. तर ठेवताना कपडा व्यवस्थित ठेवायचा, जेणेकरून आपण चुनी वगैरे आणलेले व्यवस्थित आहे असं ठेवून त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. लावताना चुनी एकसारखी लावायची, जेणेकरून कमी जास्त होणे व्यवस्थित एकसारखी आली पाहिजे अशी. वाकडे तिकडे तिरकत जाऊ नये, त्यामुळे व्यवस्थित ठेवताना एकसारखीच कपडा ठेवताना सरळ ठेवायचा. आणि मग खाली त्याच्या खाली अशी ते कट करून घ्यायची व्यवस्थित एकसारखं. आणि छान असं आपलं बघा झालेलं आहे. बघा चुनी वगैरे लावून आपण छान असा केलेला आहे पडदा. एकदम छान असं बघा झालेलं आहे. बघा वरच्या साईडला आपण अडकवण्यासाठी आपण अशी हुक म्हणजे हे केलेलं आहे. ह्यातनं आपण छान असं लावणार. जर तुम्हाला प्लेन पाहिजे प्लेन वगैरे केला तर चालेल, किंवा असंच इथं केलं तरी चालेल. छान असं झालेलं मी तुम्हाला लावून बघा. चला तर बघा छान असं तुम्हाला दाखवते परत एकदा. बघा छान असं आपण केलेलं आहे. एकदम युनिक असा छान असा आपला झालेला आहे बघा. जर तुम्हाला हवा असेल प्लेनवाला खरंच प्लेनवाला केला, किंवा अस्तर वगैरे लावून जरी केलं तर चालेल. ही माझी जाड साडी त्यामुळे मी काय अस्तर वगैरे लावली नाही. आणि छान असं प्लेट वगैरे केले. जर तुम्हाला नसेल तर खाली आहे असं फोल्ड करून पण छान असं लावू शकता. तर चला तुम्हाला लावून दाखवते. तुमच्या समोरच लावणार आहे बघा, किती छान असं झालेलं आहे बघा. व्यवस्थित बघा दोन्ही असतं असं बघा. युनिक आपला टीव्हीचा पडदा असा पडदा झालेला बघा साईडनं वगैरे बघा तुम्ही. तर तुम्हाला हवा असल्या साईडला तुम्ही अजून उंची वगैरे वाढवून छान असं स्टिच केलं तर चालेल बघा.
चुनी वगैरे बघा किती छान अशा आलेल्या आहेत. जरी वाटते नाही चुनी अशा तर तुम्ही इथं अशी प्रेस वगैरे पण करून घेऊ शकता. एकदम छान अशी झालेली आहे. जेव्हा तुम्हाला टीव्ही बघायची असेल तेव्हा तुम्ही वरच्या साईडला पडदा वगैरे चालू नका असं. आणि काम झाले की परत तुम्ही आहे असं बघा काढून घेऊ शकता. बघा युनिक असं आपला छान असं बघा झालेलं आहे टीव्ही कवर. ते किती छान टीव्ही कवर झाले बघा. थोडक्यात इतके छान असं झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही पण असा टीव्ही कवर नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करत नाही कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि जुगाड पण कसा वाटला. बऱ्याच वेळा आपल्या शिल्लक साड्यांचा बघा छान असा उपयोग केलेला आहे. व्हिडिओ बघायचे असं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असं तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि असंच नवीन व्हिडिओ जरा पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. छान असं बघा झालेलं आहे एकदम युनिक असं.